संत गाडगेबाबा पुण्यतिथी सुंदर आणि सोपे भाषण। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। समाजसुधारक संत गाडगेबाबा। धूळ झटकून जागवणारा, मानव धर्माला मार्ग दाखवणारा। धूळ झटकून जागवणारा, मानव धर्माला मार्ग दाखवणारा। गरिबांच्या अश्रूत देव पाहणारा, तोच खरा संत आपले गाडगेबाबा। तोच खरा संत आपला गाडगेबाबा। आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आणि समाजकार्याच्या तेजस्वी परंपरेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व बांधवांनो, आज आपण एका विलक्षण समाज पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अंधकारात अडकलेल्या माणसांना प्रकाश देण्यासाठी खर्च केले, ज्यांच्या पायात चप्पल नव्हती, अंगावर फक्त एक फाटकी धोतर पांघरणी होती, पण मन मात्र अमाप दयाळू, निर्मळ आणि समाजासाठी जाज्वल्य आगीने पेटलेले होते, ते म्हणजे संत गाडगेबाबा। आज आपण गाडगेबाबांना फक्त आठवत नाही, तर त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांची देणगी आपल्या जीवनात उतरवण्याची प्रतिज्ञा करत आहोत। कारण माणूस मेला तरी चालेल, पण विचार मरू नयेत। आणि गाडगेबाबांचे हे तर समाजाला पुन्हा पुन्हा उभे करणारे, झोपलेल्याला जाग करणारी आणि अंधारात चालणाऱ्याला दिशा दाखवणारे आहेत। गाडगेबाबांचे आयुष्य पाहिले तर ते आपल्याला सांगते की सेवा म्हणजे फक्त भाषण नाही, सेवा म्हणजे फक्त घोषवाक्य नाही, सेवा म्हणजे आपले स्वतःचे जीवन दुसऱ्यासाठी समर्पित करणं। त्यांनी कधीही चंदनासारखे नावापुढे तिलक मागितले नाही, कधी पुरस्कार मागितले नाहीत, कधी गर्दीसमोर अहंकाराने अभिवादन घेतले नाही। उलट त्यांनी एकच गोष्ट मागितली, माणसं सुधरा, माणसं स्वच्छ व्हा, समाज स्वच्छ करा, अंधश्रद्धा सोडा, शिक्षण घ्या, विचार करा, मनुष्य व्हा। गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव, तालुका परळा, जिल्हा अमरावती येथे झाला। एकदम खेडेगावचे गरीब घर, कुठलाही मोठेपणा नाही, कुठला खास वारसा नाही, पण होतं काय, त्यांच्या हृदयात जगाच्या दुःखाला आपल्या दुःखासारखं जाणण्याची विलक्षण ताकद होती। लहानपणीच घराची परिस्थिती अत्यंत कठीण होती, पण ते मनाने कठीण नव्हते, मनाने ते मऊ होते। जसे पाणी कोपऱ्यात जाऊन वाहते, तसे ते लोकांच्या दुःखात जाऊन मिसळत। त्यांची आई वारली, घरात उपासमार, जबाबदाऱ्या, संघर्ष, पण या संघर्षातून त्यांनी काय केलं? रडत बसले नाहीत, दुःखाला शरण गेले नाहीत, उलट त्यांनी स्वतःला एक दिशा दिली। माझं जीवन माझ्यासाठी नाही, ते समाजासाठी आहे। आणि अशी दिशा घेऊन माणूस निघाला की तो कुठे पोहोचतो हे इतिहासालाही सांगता येत नाही। गाडगेबाबांनी आपले आयुष्य यात्रांमध्ये समाजाला जाग करण्यात खर्च केले। त्यांचे कीर्तन हे कीर्तन नव्हते, तेच एक विद्यालय होते, तेच एक आंदोलन होते, तेच एक जागृतीचे क्रांतीस्थळ होते। ते कीर्तन सुरू करायचे, लोकांची गर्दी जमा व्हायची आणि मग ते तिथेच झाडू उचलून रस्ते स्वच्छ करायला सुरुवात करायचे। लोकांना धक्का बसायचा, संत हातात झाडू, पण गाडगेबाबा म्हणायचे, मी संत नाही, मी सेवक आहे। स्वच्छता हीच पूजा आहे, स्वच्छता हीच माणुसकी आहे। त्यांच्या प्रत्येक कीर्तनातून एक संदेश होता, वाया घालवू नका, मदत करा, दान करा। दान म्हणजे धर्म, धर्म म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे जीवन। त्यांनी समाजातील अंधश्रद्धेला कडक शब्दात सुनावले। देवावर श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नाही। देवळात नारळ फोडण्यापेक्षा एखाद्या गरीबाला खायला द्या, देवावर फुले अर्पण करण्यापेक्षा एखाद्या विधवेला आधार द्या। त्यांनी महिलांसाठी, मुलांसाठी, वृद्धांसाठी, प्राण्यांसाठी, सर्वांसाठी हक्क, स्वच्छता, शिक्षण, सद्वर्तन यावर प्रचंड भर दिला। त्यांच्या कीर्तनात ते नेहमी म्हणायचे, भिक्षा द्या, पण भिक्षा देऊन माणसाला भिकारी बनवू नका। शिक्षण द्या, रोजगार द्या, सन्मान द्या। देशभरात 1200 पेक्षा अधिक धर्मशाळा, शिक्षण संस्था, गोशाळा, वाचनालय, विद्यार्थी वसतिगृहे उभारली। ते कुठेही गेले तरी स्वतःसाठी काही मागितले नाही, फक्त समाजासाठी जमलेली एक एक पायी त्यांनी दान केली।
त्यांनी आयुष्यभर लोककल्याणासाठी स्वतःला झिजवले आणि 20 डिसेंबर 1956 रोजी पांडूर फलटण येथे त्यांचे निधन झाले. मृत्यू आला तेव्हा सुद्धा त्यांच्या अंगावर फार काही नव्हते. साधी पांघरून, साधी वस्त्रे, पण मन मात्र ब्रह्मांडा एवढं विशाल आणि समाजासाठी जळणारी ज्योत अखेरपर्यंत पेटत होती. त्यांनी मृत्यूला देखील सामोरे गेले, तेही कार्य करतानाच, लोकसेवेच्या मार्गावर चालतच. त्यांच्या मृत्यूने एक शरीर संपले, पण समाज जागृतीचा प्रकाश अजूनही अनंतात जळत आहे. त्यांनी स्वतःला फक्त एक दास म्हटले. गाडगेबाबांची सर्वात मोठी देणगी म्हणजे सद्वर्तने, स्वच्छता, कष्ट, दया, आत्मत्याग, लोककल्याण आणि शिक्षण. आजकाल आपण समाजात अनेक तक्रारी करतो. कोणी मदत करत नाही, कोणी स्वच्छता देखील करत नाही, कोणी समाजाच्या कल्याणासाठी पुढे येत नाही. पण आपण स्वतः किती पुढे येतो. गाडगेबाबा म्हणायचे, मी काही करतो म्हणून लोकही करतील. माझं काम थांबवणार नाही. लोकांच्या शिव्या लक्षणं नाहीत. त्यांनी आयुष्यभर फाटके कपडे घातले. पैशाशी त्यांचं काहीही घेणं देणं नव्हतं, पण मनाशी त्यांचं घेणं देणं होतं. ते लोकांच्या मनाला बदलून टाकू इच्छित होते. ते म्हणायचे, चांगलं काम करा. कुणी पाहिलं नाही तरी चालेल, पण देव पाहतो आणि तुमचं मनही पाहतो. आज गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त आपण काय शिकायचं? पहिली गोष्ट, आपण स्वतःपासून समाज बदल सुरू करू. दुसरी गोष्ट, स्वच्छता हे कर्तव्य आहे. तिसरी गोष्ट, अंधश्रद्धा दूर करा. विज्ञाननिष्ठ बना. चौथी गोष्ट म्हणजे शिक्षणावर भर द्या. आणि पाचवी गोष्ट आहे, समाजासाठी स्वतःला वाहून घेण्याची तयारी ठेवा. आज आपण सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली की आपल्याला वाटतं आपण समाजसेवक झालो. पण समाजसेवा म्हणजे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरणं, लोकांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती समजून घेणं, त्यांच्या गरजा ऐकणं, त्यांना मदत करणं. गाडगेबाबांनी कधीही प्रसिद्धीसाठी काम केले नाही. त्यांनी कधीही स्टेजवर उभे राहून मोठे मोठे पुरस्कार घेतले नाहीत. ते साधेपणा, सत्य आणि सेवेची मूर्ती होते. आज या पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे आयुष्य जगण्याचा निश्चय करूया. कुठेही कचरा दिसला तर आपणच उचलूया. कुठेही अन्याय दिसला तर आपणच आवाज उठवूया. कुठेही भूक दिसली तर आपणच अन्न देऊया. आणि कुठेही अंधश्रद्धा दिसली तर आपणच लोकांना विज्ञान आणि समजूतदारपणाची दिशा दाखवूया. संत गाडगेबाबा जगले नाहीत समाज बदलण्यासाठी, ते जगले समाजाला जाग करण्यासाठी. आज त्यांची शिकवण आपल्याला सांगते, जग बदलू नका तर स्वतःमध्ये बदल करा. त्यांच्या प्रत्येक पावलात एकच संदेश होता, मनुष्य व्हा, फक्त मनुष्य. ही छोटी गोष्ट नाही, ही क्रांती आहे आणि आपण ही क्रांती पुढे नेली पाहिजे. आज आपण सगळे मिळून त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्याला नवीन ज्योत देऊया. आपल्या कृतीतून त्यांना आदर देऊया. आपल्या विचारातून त्यांना वंदन करूया. समाजासाठी जगूया, मानवतेसाठी चालूया आणि गाडगेबाबांच्या नावासारखेच प्रकाश पसरूया. धन्यवाद. शेवटी जाता जाता एक सुंदर अशी चारोळी. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले. चरित्र त्यांचे पहा जरा, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. धन्यवाद. बालमित्रांनो, भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा. अशाच सुंदर भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन भाषणासह. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.